मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचं स्वरूप देण्यासाठी एका महिलेचा वापर करण्यात आला होता असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे। असं असताना संतोष देशमुख प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातील एका जबाबात त्याचा उल्लेख असल्याचंही अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा देखील प्लॅन सुदर्शन घुलेनं केलेला होता। आरोपपत्रातून एका गोपनीय साक्षीदारानं याबाबत जबाब दिलाय। तर अंजली दमानिया यांनी काय दावा केलाय पाहूया। बीडच्या नांदूरफाटा इथं एका हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी झाली। विष्णू साठेच्या वाढदिवसानिमित्तानं या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। पार्टी दरम्यान विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेमध्ये अवाला कंपनी बाहेरील घटनेवरून वाद झाला। तर विष्णू साठेचं संभाषण बघूया। तुला वॉचमॅनला मारायची काय गरज होती, आम्ही कमवायचं आणि तुम्ही गमवायचं, असं वक्तव्य विष्णू साठेने या वादादरम्यान केलेलं होतं। आपलं जीवन देखील कुत्र्यासारखं झालंय, तू तुझी इज्जत घातलीस आहेस पण आमचीही घालवत आहेस, असं वक्तव्य यावेळेस विष्णू साठेने केलंय। आणि यानंतर सुदर्शन घुलेने त्याला उत्तर दिलं, आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवतो। तुला काय करायचे ते कर, नाहीतर गावाकडे पाखरं पकड, असं ससे सांभाळायचं काम कर, पण केजला येऊ नको, असं विष्णू साठे यांना सुदर्शन घुलेला म्हटलं होतं।